तर मित्रांनो, आजच्या भागात आपण वर्ग 8वीचा इतिहास व नागरिकशास्त्र याचा पहिला पाठ बघणार आहोत. आपल्या इतिहासातील पुस्तक काही प्रमाणात असे दिसत आहे, जे तुम्ही बघू शकता. तुमच्याकडे सुद्धा असेल. आपण हा पाठाचे भाग इतिहास म्हणजे काय हे जाणून घेऊया. सर्वात पहिले, इतिहास म्हणजे आपल्या भूतकाळात घडलेल्या घटनांची संपूर्ण माहिती ही इतिहास आपल्याला देते. तर आज आपण इतिहासात साधने या पाठाचा एक भाग शिकणार आहोत. नंतरचा भाग काल पाठ सेकंडमध्ये येईल. इतिहासाची साधने हे आपल्याला वर्ग 6वी पासून पाठ आहे आणि पुढे पण राहणारच आहे. प्राचीन व मध्ययुगीन भारताच्या इतिहासाच्या साधनांचा आपण अभ्यास केलेला आहे. या वर्षी आपण आधुनिक भारताच्या इतिहासाच्या साधनांचा अभ्यास करणार आहोत. म्हणजे आपण प्राचीन व मध्ययुगीन आपण हा वर्ग 7वीत अभ्यासलेला आहे आणि प्राचीन हा 5वी आणि 6वीमध्ये अभ्यासला आहे. या वर्षी आपल्याला आधुनिक भारताचा इतिहास शिकायचा आहे. इतिहासाच्या साधनांमध्ये भौतिक, लिखित आणि मौखिक साधनांचा समावेश होतो. आता आपल्या इतिहासात साधनांचे 3 मुख्य भाग पडलेले आहेत. ते म्हणजे भौतिक साधने, लिखित साधने आणि मौखिक साधने. हे ते 3 आहे. आणि त्याचप्रमाणे आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित दृक श्राव्य आणि दृश्य श्राव्य अशा साधनांचाही समावेश होतो. आता जे चालवले आहे आधुनिक तंत्रज्ञान, त्याच्यावर हे 2 नवीन जे आपल्याला साधन दिसत आहे ते नवीन पडलेले आहे. आपण सर्वात पहिलं टॉपिक आहे आपलं भौतिक साधने. इतिहासाच्या भौतिक साधनांमध्ये विविध वस्तू, वास्तू, नाणी, पुतळे आणि पदके इत्यादींचा समावेश करता येईल. आपल्याला वर्ग 8वीत NMS हा पाठ आहेच आणि हिच्यात आपल्याला जर पेपरात माझ्या अंदाजाने विचारलं गेलं असतं, वस्तू हे सर्व आपल्याला पदके इत्यादी साधनांचा समावेश करता येईल इथपर्यंत विचारू शकते. कारण हे भौतिक साधनांमधले मेन हे साधने आहे, जी वस्तू, वास्तू, नाणी, पुतळे आणि पदके आहे. खालील बघूया. आता इथं दिलेला आहे इमारती व वास्तू. आधुनिक भारताच्या इतिहासातील कालखंड हा युरोप, विशेषतः ब्रिटिश सत्ताधीश आणि संस्थानिकांच्या राज्यकारभाराचा काळ मानला जातो. म्हणजे आपण हा भाग शिकत आहे तो ब्रिटिश सत्ताधीश आणि सांस्कृतिक राज्यकारभाराचा काळ शिकत आहोत. या इयत्तेत या काळात विविध इमारती, पूल, रस्ते, पाणपोया, कारंजे यासारख्या वस्तू बांधल्या गेल्या. हे पण आपल्याला पेपरात विचारलं जाऊ शकते. इमारती, पाणपोई, रस्ते, पूल, कारंजे बांधले गेले. या आपल्याला प्रश्न असा येऊ शकतो की इतिहासाच्या आधुनिक काळात कोणते काय बांधले गेलेले आहे. तर ते तिथं हे उत्तर येईल. यासारखे वस्तू बांधल्या गेले. या इमारतीमध्ये प्रशासकीय अधिकाऱ्यांचा यासारख्या वस्तू बांधल्या गेल्या. या इमारतीमध्ये प्रशासकीय कचेऱ्या, अधिकाऱ्यांची तसेच नेत्यांची व क्रांतिकारकांची निवासस्थाने, संस्थानिकांचे राजवाडे, किल्ले, तुरुंग यासारख्या इमारतींचा समावेश होतो. हे पण आपल्याला प्रश्न विचारला जाऊ शकतो की आपल्या इमारतीमध्ये कोणकोणते अधिकारी राहत होते. तर नेत्यांची व क्रांतिकारकांची निवासस्थाने, संस्थानिकांचे राजवाडे, किल्ले, तुरुंग हे इमारती तिच्या समावेश होत्या. या वस्तूंपैकी अनेक वस्तू आज सुशिक्षित पाहायला मिळतात. काही वस्तू या राष्ट्रीय स्मारके म्हणून घोषित केल्या आहेत. तर काही इमारतींमध्ये संग्रहालय उभारण्यात आलं. उदाहरणार्थ अंदमान येथील सेल्युलर जेल. आणि इथे सांगितलेलं आहे की कशा त्या लोकांनी त्या ऐतिहासिक गोष्टी जपून ठेवलेल्या आहे. ते पण आपल्याला पुढे जपून ठेवायचं आहे. काही तिथं राष्ट्रीय स्मारके म्हणून बनवलेली आहे. जसे आता अशोक स्तंभ झाला, हे आगाखाना पॅलेस झाला, ताजमहल झालं, अजून असे इत्यादी आहेत. आणि अंदमान काही इमारती संग्रहालय म्हणजे लायब्ररीमध्ये बदल करून तिथं दररोज लोक जाऊन तिथं पुस्तके वाचतात. जसे अंदमान ही सेल्युलर. आपल्याला विचारलं जाऊ शकते की कोणत्या इमारतीला संग्रहालयात उभारण्यात आले. तर उत्तर येईल अंदमान येथील सेल्युलर जेल.
या वस्तूंना भेटी दिल्यानंतर आपणास तत्कालीन इतिहास, स्थापत्यशास्त्र, वास्तूंच्या स्वरूपावरून त्या वेळाची आर्थिक संपन्नताविषयी माहिती मिळते. म्हणजे आपण जेव्हा आता काही लोक पुण्याला राहत असतील, कुठेही एखाद्या वेळेस सहल जाते, आपण इथे शिक्षकांना विनंती करून इथे सहल जाण्याची हे करावी, कारण तिथं आपल्याला खूप माहिती मिळते आणि आपण ते तेथील लोकांना पण विचारू शकतो. तसेच अंदमान येथे सेल्युलर जेलला भेट दिल्यावर स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या क्रांतिकार्याविषयी, मुंबईतील मणी भवनला किंवा वर्धा येथे सेवाग्राम आश्रम भेट दिल्यास गांधी युगाच्या इतिहासाची विषयी माहिती मिळते. आपल्याला याच्यात 2 उदाहरणे दिलेली आहे की तिथं गेल्यानंतर कसं क्रांतिकारांविषयी माहिती मिळते किंवा आश्रममध्ये गेल्यावर गांधीजींच्या युगाच्या इतिहासाची माहिती मिळते, म्हणजे गांधीजींच्या काळातली. माहीत आहे का तुम्हाला? हा प्रश्न बरेच वेळा विचारला जातो. वस्तू संग्रहालय आणि इतिहास. इतिहासाच्या अभ्यासातील वस्तू संग्रहालयामधून विविध वस्तू, चित्रे, छायाचित्रे यासारख्या विविध गोष्टींचे जतन केले असते. पुण्यातील आगाखाना पॅलेस येथील गांधी स्मारक संग्रहालयात आपणास महात्मा गांधींच्या वापरातील अनेक वस्तू, कागदपत्रे पाहायला मिळतात. याच्यात आपल्याला सांगलेलं आहे की ही वस्तू संग्रहालय आणि इतिहास. जे वस्तू संग्रहालय आहे तिथं गांधीजींचं सांगितलं आहे की त्यांच्या काळातील अनेक वस्तू किंवा कामाची कागदपत्रे पाहायला मिळतात. ते अजूनही सांभाळून ठेवलेले आहे. त्याला खूप काळ झालेला आहे, पण ते अजूनही सांभाळून ठेवलेले आहे. हे बघा, हे आहे आगाखाना पॅलेस. पुतळे आणि स्मारके. स्वातंत्र्यपूर्व व स्वातंत्र्य काळात अनेक व्यक्तींची स्मारके पुतळ्याच्या रूपात उभारली गेली. हे पुतळे देखील आधुनिक भारताच्या इतिहासाच्या अभ्यासाच्या दृष्टीने महत्त्वाचे आहेत. म्हणजे स्वातंत्र्यपूर्व, जेव्हा आपला देश स्वतंत्र नव्हता तेव्हा, व स्वातंत्र्य झाल्यानंतर खूप व्यक्तींची स्मारके किंवा पुतळे, महान क्रांतिकारांची स्मारके व पुतळे होती. त्यांना इतिहासाच्या दृष्टीने महत्त्वाचे आहेत ते, कारण ते आपल्याला मुलांना इतिहासासाठी खूप महत्त्वाचे समजतो. आपणास त्या काळातील राज्यकर्ते, समाजशील प्रतिष्ठित व्यक्तींची यांच्याविषयी माहिती मिळते. इथं सांगितले त्यांनी कसे ते काम करत होते, समाजातील त्यांची वागणूक कशी होती. आता त्यांचे पुतळे बांधले तर त्यांची समाजातील वागणूक चांगलीच असेल आणि त्यांचं कार्यही खूप चांगलं असेल, म्हणून त्यांनी ही माहिती आपल्याला याच्यात दिलेली आहे. पुतळ्यांच्या दर्शनी पाठीवर संबंधित व्यक्तींचे नाव, जन्म, मृत्यूची नोंद, या व्यक्ती थोडक्यात कार्य, जीवनपट याविषयी माहिती मिळते. आपल्याला हे विचारू जाऊ शकते की पुतळ्याच्या दर्शनी पाठीवर काय लिहिलेले असते, तर पूर्ण नाव, जन्म, मृत्यूची नोंद, त्या व्यक्तीचे थोडक्यात कार्य, जीवनपट याविषयी माहिती मिळते. नंतर महात्मा ज्योतिराव फुले, लोकमान्य टिळक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याप्रमाणे विविध घटनांच्या स्मृतिप्रित्यर्थ उभारलेली स्मारके सुद्धा संबंधित घटनाकाळ व त्या घटनेशी निगडीत आहेत. अशा प्रकारे आपला पार्ट 1 संपलेला आहे. पार्ट 2 लगेच येईल. आपण पुढच्या याच्यात शिकणार आहोत लिखित साधने, आणि हे मी याच्यातले तुम्हाला सांगेल परीक्षेत कोणते कोणते प्रश्न येऊ शकतात. ते आजच्या व्हिडिओमध्ये